मामीकडे. पण मामींची रिॲक्शन बघ, कारण त्यांना माहित नाही आम्ही येणार आहोत. लाईक अँड सबस्क्राईब. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू खुशीज व्लॉग्स. तर गाईज, आज आहे गुरुवार आणि मी थोडंसं बाहेर चाललोय. खूप पावसाचं वातावरण झालंय गाईज, वारं वगैरे सुटलं आणि आम्ही दोघे गाडीवरती जाणार आहे आज. चलो चलते हैं. सर्वात आधी आम्ही विचार केला की आज गुरुवारी मंदिरात जावं आणि मग तिथून पुढे आम्ही कुठे जातोय ते पाहायला ब्लॉग कंटिन्यू करा. चलो चल मम्मा. आम्ही मंदिरात आलोय. आज गुरुवारी म्हटलं आपलं दर्शन होईल. दत्तांच्या मंदिरात आलोय आम्ही गावामध्ये इथे. खूप दिवसांनी आली मम्मी सोबत. बिलकुल सुद्धा गर्दी नाही आहे आज. छान दर्शन नाही ते इतर वेळी गुरुवारी ना खूप गर्दी असते, पण आम्ही आता ऑन टायमिंगला आल्यामुळे गर्दी नाही आहे बिलकुल सुद्धा. आज गुरुवार असल्यामुळे कीर्तन सोहळा चालू काहीच. आम्ही आले आता मामींच्या घरी, म्हणजे सानूकडे. पण मामींची रिॲक्शन बघ, कारण त्यांना माहित नाही आम्ही येणार होतो म्हणून. येऊ का? गाईज, मामींना माहित नव्हतं आम्ही येणार आहे म्हणून. सरप्राईज था मामी केली आहे. तो गाडी चालू झालं आलेला म्हणा मी आम्ही थांबलो आता भाजीपाला घ्यायला. मम्मीला भाजीपाला घ्यायचा आहे, तो भाजीपाला घ्यायला थांबलो आम्ही. काय अख्खं फिरणार आणि मग शेवटी जिथं जाणार तिथं पहिल्यांदा गेली होती. तुमची पण मम्मी अशी करते का? मला कमेंट मध्ये सांगा. इंडियन मॉम थिंग्स. गवारीची भाजी येते. कारला सोडून सगळं घेशील. कारला सोडून सगळं घेशील म्हणलं. मला नाही आवडत कारलं, बिकॉज काहीच आम्ही मामींच्या घरी जास्त वेळ थांबलो नाही. थोडा वेळ थांबलो तर चालू लगेच. तुका सांगून नव्हती मी, खास तिला भेटायला गेलेले, पण ती नव्हती. सो म्हणलं चला नेक्स्ट कधीतरी भेटूयात. आता भाजीपाला घेऊन मामी घरी जाणार आहे. बीट कसं आहे? बीट हळू हळू. टमाटे काय किलो? टमाटे 1 किलो 30, अर्धा किलो 20. काहीच मम्मी गेली गायची. आता टोमॅटो घेतली. कसले रेट झालेले एक टोमॅटो. सॅलड आहे का घरी खायला? सॅलडचा आहे का? गाजर वगैरे आहे का घरी? टमाटे काय किलो? 1 किलो 30, अर्धा किलो 20. गाईच मम्मीचं झालं आता भाजीला वगैरे घेऊन. आता आम्ही घरी जाणार आहे गाईच. पुढे अडकवती का? अडकव इथं जायचं. कांदे घ्यायची होती. बरं घे. चला गाईज, आपलं घेऊन झालं सगळं. आता आम्ही घरी जाणार आहे. थोडा छोटासाठी आउट होता आज मम्मी सोबतचा. आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब. बघा गाईस किती जोरात घेऊन आली आहे. काय नाही, काय नाही. हा? गाईज मी एवढं हळू चालत होतो, तुम्ही मला खड्डा आला, गाडी आली, हळू स्पीड कर. मला कळतंय ना, मी चालवतीये गाडी. एवढी जोरात असते का? चला हे बंद कर.
किती जोरात गाडी आणली तू उलट तू होती म्हणून सगळ्यात हळू तेव्हा गाडी चालवली ना. आणि तू नसल्यावरती मग ते हळू चालवते, तू असल्यावर पण हळू चालवते. हळू चालवली गाईच, काय पण सांगते. तर घरी मंदिरात आवाज येतोय. हा, चालू आहे. जायचं का? हा ये जाऊन तू जा ना. आरती चालू आहे, आज गुरुवार आहे ना. रोज आरती असते तशी, येते संध्याकाळ सकाळ. हो पण जा. आम्हाला नाही का लांब आहे ना खूप, त्यामुळे जायला होत नाही. ते म्हणतात ना जेवढं जवळ असतं तेवढं कमी जाणं होतं, असं होतं. हो गाईस मी आली आता आमच्या सोसायटीतल्या मंदिरात, भुलेश्वर मंदिर. आरती चालू आहे, मस्त. चला आपण दर्शन घेऊ. इथला परिसर तुम्ही बघा किती सुंदर आहे. महादेव महादेव चिंतन श्री आली आहे गुरुदत्तांचं दर्शन घ्यायला. इथे एक छोटंसं मंदिर आहे दत्तांचं. इथे पण आरती वगैरे होते रोज. आता पण मला थोडीशी आरती भेटली, छान वाटलं. चला आपण दर्शन घेऊयात आता. चलो गाईज, आता आम्ही घरी चाललोय. असा होता एक मम्मी सोबतचा छोटासा डे आउट. तुम्ही पण असं तुमच्या मम्मी सोबत एक छोटासा इव्हनिंग डेट म्हणायला हरकत नाही. तर आता आम्ही घरी चाललोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.